नमस्कार. तर दिवाळीच्या सिरीजचा लास्ट व्लॉग मी इकडे अपलोड करते, जो की आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो तिकडचा व्लॉग आहे. आणि आज मामा शेतातून आले होते. त्यांनी सांगितलं की आज मी स्वतः बिर्याणी बनवणार आहे. कारण कुठे इथे का कुठे कुठे इथे भराडीला हे दोघं जण मिळून आज बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणीचा प्लॅन. अचानक आठवण झाली हो ना मामा. मामाला खूप रडू आला कांदा कापल्यामुळे. आणि कांदा आधी तरी कापला आणि रडू मामाला आलंय. इकडे असं छानसं पातेलं आहे, खूप जड पितळी पातेलं, जे की खूप कमी दिसतं आजकाल. तर त्यामध्ये बिर्याणीचा प्लॅन चालू आहे आज आमचा. असो ऑमलेट असो, अशा ज्या नॉनव्हेजच्या गोष्टी असतात ते खूप मस्त बनवतात. पण मी याआधी काही खाल्लेलं नव्हतं, आदितीने खाल्लेलं होतं. तर आदिती खूप मागे लागलेली की एकदा बनवा, ताईला खाऊ घाला, खूपच मस्त टेस्ट असते. तर मामाचं हे जे घर आहे हे पूर्ण वरती लाकडी म्हणजे सागवानी लाकडाचं घर, एकदम जुन्या काळातलं घर जेव्हा बाबांनी बांधलं होतं. पण आता शेजारचं घरही त्यांनी विकत घेतलंय. मग ते 2 घरं पाडून नवीन कन्स्ट्रक्शन करायचे. त्याआधी म्हटलं नाही, एक जुन्या घराचा व्हिडिओ पाहिजे, आपलीही मेमरी होते आणि तुम्हालाही कळेल की गावाकडच्या गोष्टी किती गोड असतात. गरम मसाला टाकतोय का? सुपर गरम मसाला. सुपर गरम मसाला झाला ना. आधी प्रवीण ना होतं का याचं? 4-5 मसाले एकत्र केले. आणि धने पावडर ना. आणि हे 2-3 पाण्याने धुतलंय. हे धने पावडर. हे धने पावडर टाकतोय मामा. सगळ्यात महत्वाचा मसाला बिर्याणी बनवायची आहे. बिर्याणी मसाला. सुहाना आहे की कुठला आहे? सुहानाच आहे ना. खूप सारी टाकली आहे. मिरची पावडर. बस एवढंच ना की अजून खूप सारा मसाला झाला तो. तर खडे मसाले टाकले सगळे. अद्रक लसूण कधी टाकतो? खडे मसाला नंतर अद्रक लसूण टाकायचा होता ना. कांदा तर 4 कांदे कापलेत आपण ना. हॅलो, जास्त ब्राऊन झालंय आता झालं ना काय नाही. दोन्ही तिन्ही होऊन जाईल. त्याच्यामुळे त्याला हे करावं लागतं. ब्राऊन झालाय. आत्ताच छान वास सुटलाय. मसाले गावरान चिकन काय किलो मिळालं? कितीला मिळालं मामध्ये? पूर्ण एक आहे का तो? तोंडाला पाणी सुटलं आधी तिच्या. काय आधी ती वाव. भाजी अशीच बनवायची नाही. मामा ब्रेड ऑमलेट हो.
काय मामा मी अजून काहीच खाल्लं नाही रे. तोच खाऊ 2 महिने इथे आले होते तेव्हा हेच काम केलं. मस्त मसालेदार चमचमीत थोड्या वेळासाठी. पूर्ण नाही शिजवायचं, थोडंसं शिजवायचंय ना. एवढे चपातीला मी बसते का? अरे बापरे, दिसतच नाही. साऊथ इंडियन स्टाईल मामाची बिर्याणी. चिकन नाही, मटनची वाटते मला तर. तरंग आला एकदम मस्त तरंग. 4-5 मसाले. मस्त. तर मस्त चमचमीत झमझमीत एकदम भारी अशी बिर्याणी झाली होती. रात्री खूप लेट झालं होतं जेवण करायला, कारण की आम्ही तिघं मिळून ती बिर्याणी बनवत होतो आणि मग शेवटी लेटच झालं. नंतर लाईट पण गेली होती म्हणून शूट नाही केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पिशोर मामाच्या घरी 2च दिवस गेलेलो, कारण भाऊबीज होती आणि आधी पप्पांना पण ओवाळायचं राहिलं होतं, कारण की आम्हाला सुतक पडलेलं होतं. तर आकाश तर काही आला नव्हता, मग पप्पाच होते, पप्पांना ओवाळायचं होतं. तर इकडे छान असं रेडी होऊन मी असेल, सिया असेल, पप्पा असतील, तर ब्लू घालायचं होतं. तर सियाच्या फ्रॉक मध्ये पण छोटासा ब्लू कलरही होता. आधी मी ओवाळला, मग तिने बघितलं आणि नंतर तिचे छोटे छोटे हात पकडून मी ओवाळलं. पण तोंडावरची खुशी अशी आहे की हा मीच ओवाळते बाबांना. माझे पप्पा एक स्वतः टीचर आहे, त्यांना लहान मुलं एवढे जास्त आवडतात. रोज त्यांचे 2-3 तरी फोन असतातच मला. मम्मीचे वेगळे आणि पप्पांचे 2-3 तरी फोन. पप्पांना ओवाळला आणि पुण्याला निघण्यासाठी प्रवीण दादा आला होता. बस स्टँड जवळच आहे घराच्या, तर नानांना भेटून जाऊ असं त्याची इच्छा होती. तो आला आणि आमचं ऑप्शन करण्यात चालू होतं. मग तो आला आणि त्याचंही ऑप्शन केलं. याची काय प्राइस आहे दादा? तर दुसऱ्या दिवशी सकाळीच गेलो होतो शॉपिंगला, कारण की आता मामाच्या घरी आलोय, बाबांकडे आलोय म्हणजे बाबा ड्रेस तर घेणारच. शॉपिंग करायचा चान्स आपण काही सोडत नाही. तर आम्ही तिघी बहिणी मिळून गेलो होतो शॉपिंग. जो लास्टला मी दाखवला तो ड्रेस घेतला. जो सुरुवातीला दाखवला होता मी थोडासा पिस्ता कलर मध्ये होता किंवा पिंक कलर मध्ये होता, त्याची तर खूपच प्राइस सांगितली त्यांनी, काहीतरी 3500-3200 सांगितलेलं. तो की मला वाटला नाही की एवढा महाग त्याचा कपडा वाटतोय. इकडे पुण्याला असे बाहेर लावलेले असतात तर ते 1000-1200 पर्यंत येऊन जातात, पण तिकडे त्यांनी महाग सांगितले. जो लास्टला दाखवला मी मेहंदी कलरचा तो मी नंतर आलो संभाजीनगरला, कारण की पुण्याला यायचं होतं. तसा प्लॅन होता 15-1 दिवस राहायचा, कारण की जावळं करायची होती सियाचे, पण परत एकदा सुतक पडलं, आजोबा एक्सपायर झाले. आता जर जावळं होणारच नाही, मग राहून फायदा नाही, म्हणजे खूप मोठी सुट्टी पडेल ती आणि नंतर यावंच लागेल. आणि सियाचे डॅडा आधीच गेले होते पुण्याला, तर आम्ही दोघीच मराठीच्या ट्रॅव्हलमध्ये आलो आणि सकाळी पोहोचलो पुण्याला. तर अशी होती दिवाळीची सुट्टी. तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.